नमस्कार. आज आपण पहिल्या महायुद्धावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे पहिले महायुद्ध, विस्तृत माहिती हा स्रोत आहे आणि त्या आधारे आपण या मोठ्या जागतिक घटनेचे मुख्य पैलू समजून घेऊ. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती मिळवणं हा आपला उद्देश आहे. सुरुवात करूया त्या घटनेने जिने युद्धाची ठिणगी पेटवली असे म्हणतात, म्हणजे ऑस्ट्रियाचे आर्कड्यूक फ्रान्स फर्डिनांड यांची हत्या 28 जून 1914. पण हे फक्त एक निमित्त होतं असंही म्हटलं जातं. यामागे अजून काही खोल कारणं होती का? हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ती घटना म्हणजे फक्त एक काय म्हणतात त्याला ट्रिगर पॉइंट होता. युद्धाची खरी कारणं खूप आधीपासून तयार होत होती. म्हणजे बघा, युरोपियन देशांमध्ये वाढलेला सैन्यवाद, लष्करी ताकद वाढवण्याची स्पर्धाच लागली होती. अच्छा. त्यासोबतच देशांनी एकमेकांशी केलेले गुप्त लष्करी करार, जसं की ट्रिपल अलायन्स, या जर्मनी, ऑस्ट्रिया हंगरी आणि सुरुवातीला इटली होता. आणि दुसरीकडे ट्रिपल एंटेंटे म्हणजे ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया. त्यामुळे गटबाजी तयार झाली होती. यात भर पडली ती म्हणजे वसाहती मिळवण्याच्या स्पर्धेची आणि बाल्कन प्रदेशातल्या तीव्र राष्ट्रवादाची. म्हणजे अनेक गोष्टी एकत्र आल्या होत्या. हो, खरं तर हे सगळे घटक इतके गुंतलेले होते की एका ठिणगीने मोठा भडका उडाला. म्हणजे युरोप एका प्रकारे बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसलं होतं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. मग या युद्धात कोण मुख्य देश समोरासमोर होते? एका बाजूला होती दोस्त राष्ट्रे म्हणजे अलाइड पॉवर्स. यात मुख्यत्वे फ्रान्स, ब्रिटन, रशिया. रशिया नंतर बाहेर पडला ना? हो, 1917 मध्ये क्रांतीनंतर ते बाहेर पडले. मग नंतर इटली सामील झाला 1915 मध्ये आणि अमेरिका 1917 मध्ये. त्यांच्यासोबत सर्बिया, बेल्जियम सारखे अनेक देश होते. आणि दुसऱ्या बाजूला होती केंद्रीय सत्ता, सेंट्रल पॉवर्स. यात जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य म्हणजे आत्ताचा तुर्कस्तान आणि बल्गेरिया हे मुख्य होते. आणि युद्धाचं स्वरूप कसं होतं? पारंपरिक युद्धांसारखं की काही वेगळं होतं यावेळी? खूपच वेगळं होतं, विशेषतः पश्चिम आघाडीवर म्हणजे फ्रान्स आणि बेल्जियमच्या सीमेवर. तिथे खंदक युद्ध, ट्रेंच वॉरफेअर ज्याला म्हणतात, ते लढलं गेलं. अच्छा, म्हणजे सैनिक खंदकात राहून लढायचे? हो, लांबच लांब खंदक खोदून त्यातच राहायचे महिनोमहिने, वर्षानुवर्षे. परिस्थिती अतिशय भीषण होती. चिखल, रोगराई, सततचा तोफांचा मारा. आणि प्रगती काहीच होत नव्हती असं ऐकलंय. अगदी. दोन्ही बाजूंचे सैनिक अडकून पडले होते. आणि ह्याच काळात नवीन विनाशकारी तंत्रज्ञानाचा वापर झाला. मशीन गन्स, रणगाडे म्हणजे टँक्स. ते याच युद्धात आले? हो, ब्रिटिशांनी 1916 मध्ये पहिल्यांदा वापरले. मग विषारी वायू आले, क्लोरीन, मस्टर्ड गॅस. अरे देवा. विमानं आणि पाणबुड्या, विशेषतः जर्मनीच्या यू बोट्स खूपच घातक ठरल्या. तुम्ही या तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात. याचा युद्धावर काय परिणाम झाला? म्हणजे फक्त विनाश वाढला की रणनीती पण बदलली? नक्कीच, दोन्ही गोष्टी झाल्या. तंत्रज्ञानाने युद्धाची भीषणता तर अनेक पटींनी वाढवलीच. खंदकांमुळे जमिनीवरची लढाई संथ आणि जास्त रक्तरंजित झाली. पण त्याचवेळी विमानं आणि पाणबुड्यांनी युद्धाला एक नवीन मिती दिली. समुद्रावर आणि हवेतही युद्ध सुरू झालं. जर्मनीच्या पाणबुड्यांनी तर दोस्त राष्ट्रांच्या व्यापाराला आणि नौदलाला मोठा धोका निर्माण केला होता. आणि याचमुळे अमेरिका युद्धात आली, बरोबर? हो, ते सुरुवातीला तटस्थ होते. हो, अगदी. अमेरिका 1917 मध्ये युद्धात उतरली. त्याची दोन मुख्य कारणं सांगतात. पहिलं म्हणजे जर्मनीची अनिर्बंध पाणबुडी मोहीम. म्हणजे ते कोणत्याही जहाजाला, अगदी प्रवासी जहाजांनाही इशारा न देता बुडवत होते. लुसिटानिया जहाज प्रकरण, हो ना? बरोबर. त्यात अनेक अमेरिकन नागरिक पण मारले गेले. आणि दुसरं कारण होतं झिमरमन टेलिग्राम. तो काय प्रकार होता? तो एक गुप्त संदेश होता. जर्मनीने मेक्सिकोला पाठवला होता की तुम्ही अमेरिकेविरुद्ध युद्ध सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुमचा गमावलेला प्रदेश परत मिळवून देऊ. हा संदेश ब्रिटिशांनी पकडला आणि अमेरिकेला दिला. त्यामुळे अमेरिकेतलं जनमत जर्मनीच्या विरोधात गेलं. अच्छा. आणि मग अमेरिकेच्या येण्याने फरक पडला? खूप मोठा फरक पडला. त्यांच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीमुळे युद्धाचा पारडं निर्णायकपणे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकलं. आणि मग युद्धाचा शेवट कसा झाला? रशिया जरी 1917 मध्ये बाहेर पडला होता, तरी अमेरिकेमुळे दोस्त राष्ट्रांना बळ मिळालं. जर्मनीने 1918च्या सुरुवातीला एक मोठा शेवटचा प्रयत्न केला, ज्याला स्प्रिंग ऑफेन्सिव्ह म्हणतात. तो यशस्वी झाला नाही?
नाही, तो अयशस्वी ठरला. मग दोस्त राष्ट्रांनी मिळून जोरदार प्रतिहल्ला केला. 100 डेज ऑफेन्सिव्ह म्हणतात त्याला. ह्या जर्मन सैन्याची मोठी पिछेहाट झाली. जर्मनीमध्ये अंतर्गत असंतोष वाढला, सैन्याचं मनोधैर्य खच्ची झालं आणि शेवटी 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीला युद्धविराम स्वीकारावा लागला. आर्मिस्टिस ज्याला म्हणतात. आणि मग शांतता करार झाला, वर्सायचा तह. हो, 1919 मध्ये पॅरिस शांतता परिषदेत वर्सायचा तह झाला. याने युद्धाची औपचारिक समाप्ती झाली. हा तह खूप वादग्रस्त ठरला असं म्हणतात. काय होत्या त्यातल्या मुख्य अटी? हो, खूपच वादग्रस्त आणि महत्वाचा तह होता हा. यात एक वॉर गिल्ट क्लॉज होता. म्हणजे युद्धाची सगळी जबाबदारी जर्मनीवर टाकण्यात आली. त्यांच्यावर प्रचंड मोठी आर्थिक नुकसान भरपाई लादली. लष्करावर कडक निर्बंध घातले गेले. त्यांचे ॲल्सेस लोरेनसारखे महत्वाचे प्रदेश काढून घेतले. आणि याच तहातून काही नवीन देश पण तयार झाले ना? चेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया असे नवीन देश उदयास आले. आणि भविष्यात असे संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची म्हणजे लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. अच्छा, पण या युद्धाची किंमत खूप मोठी होती. जीवितहानीबद्दल काय सांगाल? ती आकडेवारी खरंच खूप मोठी आणि धक्कादायक आहे. अंदाजे 1.6 कोटी ते 2 कोटी लोक मरण पावले. बापरे! यात सुमारे 1 कोटी सैनिक होते आणि बाकीचे म्हणजे 70 लाख ते 1 कोटी सामान्य नागरिक. आणि याशिवाय 2 कोटींहून अधिक लोक जखमी किंवा कायमचे अपंग झाले. ही फक्त आकडेवारी नाहीये, यामागे प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी आहे. खरे. तर एकूणच या महायुद्धाने जगावर काय परिणाम केले? परिणाम खूप दूरगामी होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगाचा राजकीय नकाशा बदलला. युरोपातली 4 मोठी साम्राज्य ऑस्ट्रो हंगेरियन, ऑटोमन, रशियन आणि जर्मन संपुष्टात आली. म्हणजे जुनी व्यवस्थाच कोसळली. पूर्वेच्या सीमा नव्याने आखल्या गेल्या. रशियामध्ये साम्यवाद आला, तर युद्धानंतरच्या अस्थिरतेतून इटली आणि जर्मनीमध्ये फॅसिझमसारख्या आक्रमक विचारसरणी वाढल्या. आणि असंही म्हणतात की याच युद्धातून दुसऱ्या महायुद्धाची बीजं रोवली गेली. हो, अनेक इतिहासकार असेच मानतात. विशेषतः वर्सायच्या तहात जर्मनीवर ज्या अटी लादल्या त्यातून जो असंतोष निर्माण झाला तो दुसऱ्या महायुद्धाच्या कारणांपैकी एक महत्वाचं कारण ठरला. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कोणता? की वर्सायच्या तहातल्या अटी खरोखरच इतक्या जाचक आणि अपमानकारक होत्या की त्यामुळे दुसरं महायुद्ध अटळच होतं, की इतरही काही घटक होते ज्यांनी तेवढीच महत्वाची भूमिका बजावली? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.